पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू हवेमध्ये. इथे मात्र एक बघूया नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. अशा वेळी मात्र नामी संधी असणार आहे, कारण की पंकज जाधवला कशा प्रकारे बाद करायचा हा मात्र नक्की सर्वांचा हातखंडा असेल. तत्पूर्वी आपण पोलीस निरीक्षक नागोटा पोलीस स्टेशन प्रकाश हंबीर सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचे सत्कार करतील उत्तम आगरी. येतोची सन्मान होईल प्रकाश हंबीर साहेब पोलीस निरीक्षक. आपण पाहतोय याच दरम्यान जर पाहिलं ना मित्रांनो, मैदानामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर अगदी मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्याच दरम्यान मात्र चेंडू अगदी नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला. इथे मात्र पाहतोय पुन्हा आयुष गोलंदाजी मार्कडे असणार आहे. यावेळचा बॅटच्या पाट्या चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. तन्वेश आहे इथे मात्र चांगल्या प्रकारचा झेल टिपतोय. पहिला विकेटचा होतोय पतंग. साहिल देखील मात्र अगदी सस्त्यामध्ये परततोय. काय मित्रांनो मॅचला कलाटणी मिळते, कारण की ज्यावेळी पाहिलं ना हे 90चे सर्व खेळाडू आहेत, यंग आहे, जनरेशन आहे, रक्त गरम आहे, आणि अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीचा पहिल्या चेंडूवर विकेट मिळतोय. आणि आपण पाहता ना मोठे मोठे खेळाडू जेव्हा समोर खेळत असतात तेव्हा असं म्हणायचं नसतं की ज्यावेळी मला मी कसं गोलंदाजी करू, त्यावेळी एवढी नजाकत दाखवायची असते, मला काहीतरी करायचं आहे असं जर मनात जज्बा असेल ना तर आपण काहीतरी करू शकतो. ज्याप्रमाणे आपण आपला 100% एफर्ट लावणं गरजेचं आहे. आणि अशा वेळी मात्र आयुष देखील तेच करत आहे. समोर कोणता खेळाडू आहे हे न बघता माझी गोलंदाजी कशी पडेल याच्याकडे त्याचा नक्की फोकस आहे. आणि अशा वेळी मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय तो मात्र फलंदाज सूरज पाटील आपण पाहतोय. त्यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली, परंतु आता मात्र शेवटचा सामना अंतिम सामन्यामध्ये सूरज पाटील कशा प्रकारची फलंदाजी करेल हे पाहणे योग्य असणार आहे. कारण की पहिल्या चेंडूवर मात्र एक धावेचा फटका आपण पाहिलात, दुसऱ्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं तर साहिल मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेटचा पतंग झाला. आणि आता मात्र पहिला धक्का दिला तो मात्र अल अजीज अलिबाग संघाला. आपण पाहिलं तर दोन्ही संघ अलिबागचेच आहेत, परंतु आता जर पाहिलं तर मित्रांनो जय मल्हार अलिबाग संघ थोडासा हेवी होतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. डावखरा फलंदाज सूरज पाटील मैदानामध्ये येतोय. आपण जर पाहिलं तर सूरज पाटीलचा खेळी आता मात्र पहिल्यांदा आपल्याला मात्र बघण्याचं मात्र पुढे मारण्याचा डान्सिंग डाऊन होतोय. अशा वेळी मात्र पाहिलं डाऊन झाला मित्रांनो. अशा वेळी मात्र एक धावेचा फटका नक्कीच मिळाला गेला, परंतु सूरज पाटीलला देखील थोडासा फटका चुकला गेला. परंतु अशा वेळी मात्र बॅटचा कडा लागला आणि एक धावेची धाव नक्की मिळाली गेली. परंतु आता मात्र स्ट्राईकसाठी आहे ज्याची पूर्णपणे सर्व खेळाडू मात्र आतुरतेने वाट पाहतात ते मात्र पंकज. यावेळेचा बॅटच्या पाट्या चेंडू हवेमध्ये भरपूर का चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ सेशन डीप एक्स्ट्रा कव्हर मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. अशा वेळी मात्र पंकज ज्यावेळी मैदानामध्ये बोलत असताना त्यावेळी मात्र जी बॅट मैदानामध्ये नक्कीच बोलली जाते आणि इथे मात्र पाहिलं तर खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. चार धावेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळी मोठे फटके येत नाही तेव्हा मात्र पंकज जाधव नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्या चौकाराने मात्र आपला खातं चांगल्या प्रकारचं करत असतो. अगदी चार धावेने पुढे सरसावत असतो. अशा वेळी मात्र पाहिलं ना तर मित्रांनो 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 6 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळेचा फुलटाच पद्धतीचा चेंडू इथे मात्र मोठा हवाई सफर केला. मोठा फटक्यात होता वजन. धावा मिळतील अर्धा डझन. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळी थोडीशी चूक आहे ना विभाग प्रमुख दीपकजी पाटील साहेब यांचं देखील येतो जे इथे आलेले त्यांचं देखील मी शब्द सुमराने स्वागत करतोय. तत्पूर्वी आपला वेळ इथे काढून इथे आलात. तसेच मोहन पाटील एक सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय मॅचचा आनंद घेण्यासाठी नक्कीच आलेत आणि मात्र खरोखर सर तुम्ही देखील आलात. तत्पूर्वी आजूबाजूला कोणी मान्यवर मंडळी आला असाल तिथे मात्र व्यासपीठावर यावं. पुन्हा एकदा आयुष आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे असणार आहे. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये. इथे मात्र बघूया ओहो कोणतीही चूक होणार नाही. आयुष मात्र आपली आपण जर पाहिलं ना कबड्डीचा जो तडका असतो ना मित्रांनो मांडीवर थाप तोच कबड्डीचा बाप असं म्हटलं जातं. त्यावेळी मात्र इथे लागतोय आयुष देखील सांगतोय की मला जर एक षटकार घेतला असेल तर त्याला माघारी परतवायचं काम मी नक्कीच करीन. कारण की इथे पाहिलं की एक चूक
किती महागडा ठरू शकते, परंतु यावेळी मात्र पंकजला मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि त्या क्षणाला मात्र चेंडू हातामध्ये अगदी पाहिलं गेलं तर ती नजाकत होती त्या गोलंदाजीची फिरकी आणि तिथेच मात्र पंकज यादव इथे मात्र बाद झाला. शेवटचा सामना म्हटलं गेलं तर त्या सामन्यामध्ये पंकज सारख्या मोठा हिरा टिपला. पहिल्या षटकामागे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 12. तर गोलंदाजी मार्कडे येतोय सार्थक, आपण पाहतोय चांगल्या प्रकारची एक वेगवान गोलंदाज आहेत. तर युवा टीम आहे मित्रांनो, परंतु युवा अगदी पाहायचं रक्त सळसळतं रक्त आहे आणि अशा वेळी मात्र मोठ्या दिग्गज फलंदाजाला मात्र रोखण्याचं नक्कीच काम करत आहेत. आपण पाहिलं जय मल्हार अलिबाग संघ मात्र नौख्याने तयार होतोय. मृणाल इथे मात्र चांगल्या प्रकारचं योगदान देतोय आपल्या संघाला पूर्णपणे. खरोखर मित्रांनो, ज्यावेळी जर मृणाल जर बोलला ना तिथे कोणताही खेळाडू त्याला अगदी आक्षेप टाकत नाहीये. हे मित्रांनो नजाकत आहे. कारण की ज्या ज्यावेळी एखादा खेळाडू करत असेल क्षेत्ररक्षण ठरवते, हा त्याचा आताचा वय आहे मित्रांनो, ज्यावेळी त्याचा माइंड एवढा जबरदस्त फ्रेश आहे की तो अगदी कशा प्रकारची क्षेत्ररक्षण सजवायचं हे पूर्णपणे अगदी या मैदानामध्ये विभाग प्रमुख आपण पाहतो दीपकजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. आपण पाहिलं तर उत्तम आगरी यांच्या हस्ते मात्र हा सत्कार केला जातोय. विभाग प्रमुख दीपकजी पाटील साहेब इथे वेळात वेळ काढून आलेत. पूर्वी आपण पाहतोय पुन्हा मैदानामध्ये आपण पाहिलंय काहीतरी वेगळं घडलंय, कारण की पहिल्या चेंडूवर मात्र सार्थकच्या मोठा फटका खेळाच्या नादामध्ये इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि इथे मात्र पूर्णपणे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती जय मल्हार अलिबाग संघाकडून. इथे मात्र चेंडू भरपूर काळ हवे, इथे पाहिलं तर चेंडू हा मात्र ऑफ टिकला सोडून देणारा दरम्यान अवांतर धावसंख्येत मात्र एकनी भर पडते. जमिनीला समांतर हात इथे मात्र पंचाने केल्यानंतर मात्र नक्कीच एक धावची शिक्षा ठोठावली जाते. इथे मात्र धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर धीम्या गतीने चाललेली ती मात्र 13 धावसंख्या आपण पाहतोय. तसेच आपण पाहतोय मोहनजी पाटील साहेब एक सामाजिक कार्यकर्ते, यांचा देखील मी इथे यथोचित सन्मान होतोय. टीटी गुते सर यांच्या हस्ते हा सन्मान दिला जातोय. मोहनजी पाटील साहेब यावेळी मात्र पाहिलं तर मैदानामध्ये अगदी वेगळं गणित घडलंय. सूरज पाटील मात्र ऑन द फायर होता, परंतु अशा वेळी मात्र सूरज पाटीलला देखील माघारी परतवलंय. इथे मात्र मृणाल यांनी मात्र चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय आणि अशा प्रकारे मात्र खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. झयत आपण पाहतोय फलंदाजी मार्कडे येतोय तो मात्र झयत आपण त्याच्या मजा अगदी फलंदाजी नक्कीच चांगल्या प्रकारची पाहिली असेल. झयतच्या बॅटमधून आपण 2 खणखणी षटकार पाहिले होते मागच्या मॅच मध्ये. आता मात्र तीच गरज आहे, ती मात्र अल अजीज अलिबाग संघाला अगदी पाहतोय. झयतला मात्र नक्कीच काहीतरी करामत करावी लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं वैभव कांबळे आणि झयत ही मात्र जोडी मैदानामध्ये आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय मंडळाचे आधारस्तंभ आमचे परम मित्र दिनेजी नागते साहेब यांचं देखील इथे आगमन होतोय. यांचं देखील मी ते देखील स्थानपन्न व्हायचं आहे. आपण पाहिलं तर खरोखर चांगला प्रकारचा खेळ नक्कीच जोडी अलिबाग तालुक्यातील टीम आहेत आणि परंतु ज्याप्रमाणे खेळ चाललाय ना अप्रतिम खेळ चाललाय. ज्यावेळी मात्र पहिला आयुषने षटक टाकला, 12 धावसंख्या खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. पुढच्या क्षणाला सार्थक आला, सार्थकने देखील एक सूरज पाटीलला माघारी परतवलं. यावेळचा बॉल सुंदर पद्धतीचा, परंतु इथे मात्र पणसाणी दोन्ही हात समांतर जमिनीला केल्यानंतर मात्र नक्कीच एक धावेची शिक्षा ठोठावली जातीये आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपली लागली गेली आहे ती मात्र 14 धावसंख्या आपण पाहतोय. यावेळी सार्थक देखील प्रत्येक चेंडू किती महत्वाचा आहे, येणारा प्रत्येक चेंडू किती महत्वाचा असणार आहे हे मात्र नक्की दोन्ही संघाला माहिती आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तेवढ्याच दिमागाने खेळला, तिकडे मात्र काऊकरचे क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम होतोय. फेकी देखील अचूक पद्धतीची. इथे मात्र 1 धावेने पुन्हा एकदा 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. 1-1 धाव्या मात्र इथे किती 1-1 धाव घेणं देखील मात्र अवजड झालंय ते मात्र अल अजीज अलिबाग संघाला. आपण पाहतोय वैभव कांबळे, जयदीप कुथे, चोळे
गावचे अध्यक्ष आपण पाहतो यांनी देखील इथे व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचं देखील मी दिनेश टाकते मी आमंत्रित करतो. जयदीप कुते यांचा सत्कार करावा. येतोची सन्मान मायेची शाल गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. दरम्यान मॅचकडे वळतोय. पाहुण्यांची मांदी आहे मित्रांनो, परंतु ज्यावेळी मात्र मैदानामध्ये खेळ नक्कीच अप्रतिम चाललाय. वैभव कांबळे आपण पाहतोय. यावेळेचा शॉट पीठ पद्धतीचा चेंडू, इथे मात्र ताकदीचा वापर, टायमिंग होतोय प्रॉपर, चेंडू जातोय अगदी हवाई सफर. इथे पाहायला गेलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला. इथे मात्र टायमिंगचा वापर केला, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर झाला आणि इथे मात्र चेंडू हवाई सफर झाला आणि अशा वेळी मात्र 6 धावांचा मोठा फटका लगावला गेलाय. आपण जर पाहिलं ना, सार्थक सुंदर गोलंदाजी करत होता. या क्षणाला मात्र एक संजीवनी बुटी दिली ती मात्र अलिबाग संघाला. कारण की मित्रांनो, ज्यावेळी मात्र संत गतीने चालला असलेल्या संघाला मात्र पुढे सरसावण्याचं काम जे करत आहे तो मात्र आता वैभव कांबळे आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, संघाला सावरलं. पुढच्या क्षणाला आता संघाला जी गरज आहे ना, त्या गरजेला मात्र नक्कीच अगदी पाहिलं गेलं तर यावेळी देखील मोठा फटका लगावलाय. पंची उडाभूर, गेंद गई कोसो दूर. काय मित्रांनो, फलंदाजी पाहायला मिळते. अगदी झोन मध्ये पाहिला ना चेंडू तर कोण मध्ये पाठवण्याचा नक्कीच काम केलंय. कारण की काय पाहायला मिळतं यावेळी मात्र पाहिला तर त्याचा दमखम दाखवतोय. कारण की ज्या ज्यावेळी मात्र मला आम्ही संधी मिळते संधीचं सोडणं नक्कीच करणार. संघासाठी आता मात्र टॉनिक दिलंय. ज्याप्रमाणे आपण आजारी असलेल्या तर दवाखान्यात गेल्यानंतर जर सलाईन लावली जाते ना, तसा मात्र जरा एक प्रकारे जे एनर्जी येते ना, ती एनर्जी आता मात्र अल अजीब संघामध्ये आलेली आहे. थोडासा मात्र इथे दिशाहीन गोलंदाजी होते. पंच तटस्थ आहेत. इथे मात्र पाहिलं गेलं तर वाईट स्वरूपात धावसंख्येत पुन्हा एकने भर पडतीये. या एक धावांनी धावसंख्या पुढे सरसावतीये. जो प्रमाणे फुल स्टॉप लावला होता तो पर्यंत स्टॉप काढलाय आणि इथे मात्र धावसंख्या बोर्डवर लागली गेली ती 28. इथे मात्र आपण पाहिलं तर वैभव कांबळेने मात्र या मैदानामध्ये 4 चार लावले. ज्याप्रमाणे पंकज जाधव बाद झाल्यानंतर इथे मात्र चेंडू हा भरपूर काळ हवेमध्ये आहे. तिथे मात्र नो मॅन लँड मध्ये, परंतु चेंडू अगदी पाहिलं तर एक धाव घेतले, 2 धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखले जयदनी. इथे मात्र सांगितलं इथे मात्र स्ट्राईक पूर्णपणे इथे पाहिलं गेलं तर वैभव कांबळेकडे असावी. कारण की इथे पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचे स्ट्रोक पाहायला मिळतात ते वैभव कांबळेच्या बॅटमधून. आणि अशा वेळी मात्र पाहिलं गेलं ना तर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 29 धावसंख्या, 2 षटकांचा खेळ झालाय. आयुषने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. अशा वेळी सार्थकची गोलंदाजी जरा थोडीशी महागडी ठरली. या सामन्यासाठी पंच म्हणून आहेत ते मात्र राहुल पाटील आणि 2 मिनिटं 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 29 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 होती आणि दुसऱ्या षटकामागे धावसंख्या 17 निघाली आहे. त्याप्रमाणे 12 चेंडूंचा खेळ झालाय. 29 धावसंख्या इथे उभारली गेली आहे. परंतु आपण पाहिलं तर अलिबाग संघाला नक्कीच माहिती असेल. कारण की ज्याप्रमाणे जे मल्हार अलिबाग संघामध्ये देखील तेवढे स्फोटक फलंदाज आहेत. आपण पाहिलं सार्थक आहे, विराज आहे, त्याप्रमाणे आपण पाहिलं तर आयुष आहे आणि मृणाल आहे. तत्पूर्वी बघूया धावांचा डोंगर रत्नगरजी राज गोलंदाजी मार्कडे असणार आहे. यावेळचा बॉल स्लोवर पद्धतीचा इथे मात्र उडवलाय, चेंडू इथे मात्र पाठवलाय. फटक्यात होता वजन, धावा मिळतील अर्धा डझन. काय मित्रांनो, 6 धावा आपण पाहिले ना तर ज्यावेळी मात्र फटक्यांची अवतेजबाजी पाहायला मिळते. इथे राज आज 2 सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत होता. परंतु विनोद का इथे मात्र पाहिलं तर मात्र वैभव कांबळे मात्र नक्कीच आपला थरसा उमटवतोय. या मैदानामध्ये 4 लावतोय. वैभव रूपी वादळ या मैदानामध्ये गुंगावतोय. आपण जर पाहिलं तर राजला मात्र 4थ्यांदा गोलंदाजीला आणतात, पण इथे मात्र पाहिलं तर 3ऱ्यांदा गोलंदाजीला आणलंय आणि पहिल्या चेंडूवर मात्र हा खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालाय. वैभव रूपी वादळ मैदानामध्ये गुंगावतोय. यावेळी देखील बॅटच्या पट्ट्या चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. हो, कोणतीही चूक होणार नाही. अशा वेळी जर राज म्हटलं गेलं ना तर खरं हुकुमाचा इक्का आहे. कारण की ज्या वेळी मात्र संघ अडचणीत असेल त्यावेळी मात्र वैभव कांबळे असेल, परंतु या जे मल्हार अलिबाग संघाचा जर असेल ना तो मात्र राज आहे.
कारण की ज्याने ज्यांनी मैदानामध्ये थोडं अगदी ज्यावेळी मात्र संघ थोडासा घसरत असेल तेव्हा मात्र पूर्णपणे पुशअप करायचा, थांबवायचा काम मात्र नक्कीच राज करत आहे. पटकन जायचंय, आपण पटापट जायचंय. पंचांना इथे मात्र तुम्हाला वॉर्निंग दिली जाते. रोहित पाटील आपण पाहतोय. रोनाल्डो आपण 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये. प्रसाद चौले आपण पाहतोय. काय आलं पंचांनी इकडे बघा. सर्वांना मी इथे विनंती करतोय. अल अजीज अलिबाग संघाला पंचांनी तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे. तुमचे अगदी खेळाडू लेट येत आहेत. पंच तटस्थ आहेत राहुल पाटील आपण पाहताय. यावेळी मात्र सुंदर पद्धतीचा हा खणखणी ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. वैभव कांबळेच्या बॅटमधून निघालेला. इथे मात्र फलंदाजीमध्ये प्रसाद येतोय. प्रसाद बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. सामना करेल तो मात्र राजच्या गोलंदाजीचा. इथे मात्र पाहिलं तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र बघूया कशा प्रकारचा कमबॅक करतोय. आपण जर पाहिलं तर अगदी सूर्य मावळ तिकडे झुकला आहे आणि इथे मात्र आपण दरवेळी पाहत असतो, परंतु आता मात्र अंधार लवकर होतो. त्यावेळी मात्र बॅटिंग पूर्णपणे घेतली असेल ती अल अजीज अलिबाग संघाने मात्र पाहतोय. यावेळचा बॉल अगदी खेळून काढला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. कोणतीही चूक होणार नाही आणि चुकीला देखील माफी नाही, परंतु अशा वेळी मात्र चूक होणं इम्पॉसिबल आहे. आणि मात्र ज्याप्रमाणे राज मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. गोलंदाजी पाहना, ज्यावेळी मात्र मिडलवर चेंडू टाकायचा आणि ऑफ्टिंगला आणायचं, अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच राजकडून पाहायला मिळते. अशा वेळी देखील राज इथे मात्र प्रसादला माघारी परतवतोय आणि खरोखर इथे मात्र चेंडू मात्र सुरेख टाकला गेला. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. मुजेफ आपण पाहतोय. मुजेफ मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय. अल अजीज अलिबाग संघाचा मात्र मुजेफ आणि जयज आपण पहा दोन्ही मैदानामध्ये आहे. ज्याप्रमाणे तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या जर बोर्डमध्ये पाहिली तर आपण पाहतोय ती मात्र स्थिर आहे. 35 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकामागे 29 धावा होत्या. पहिल्या षटकामागे पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. आणि हॅट्रिकची नामी संधी, जर षटकारांची हॅट्रिक झालेली आहे, परंतु इथे मात्र विकेटची हॅट्रिक होईल का तो येणारा षड सांगून जाईल. हो सुंदर पद्धतीचा चेंडू. इथे मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला. ज्यावेळी मिडलवर चेंडू हाताळला ना त्यावेळी मात्र चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. आता अगदी विराज मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षणाचं काम करतोय. तो भूमिका बजावतोय. यष्टीच्या मागे काम केलं जातंय. या इथे मात्र देखील सुरेख पद्धतीचा चेंडू, ज्यामुळे चेंडूला वेगवान गोलंदाजी असताना मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी इथे पाहिलं ना मित्रांनो. ऑफिशियल पंच म्हणून पाहतायत राहुल पाटील आपण पाहिलं तर पंच म्हणून तटस्थ आहेत. गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत आहेत. अंपायरांच्या भूमिकेमध्ये असलेलं राहुल पाटील आपण पाहतोय आणि या चेंडूला मात्र कलाटणी देण्याचं काम नक्कीच करतोय. प्रत्येक चेंडू किती महत्वाचा आहे ना ते दाखवण्याचं नक्कीच काम करत आहे. इथे मात्र पाहिलं तर एक नामी संधी मिळते, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं. परंतु इथे मात्र 3 चेंडू सलग डॉट केले. आपण जर पाहिलं पंकज जाधव कधी बसलेला असं खाली येत नाही, परंतु खाली येण्याचा भाग म्हणजे जय मल्हार अलिबाग संघाने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. तर या षटकामागे पाहिलं ना फक्त 6 धावा खर्च केल्यात. किती मित्रांनो? 6 धावा. ज्याप्रमाणे तारणहार म्हणून वैभव कांबळेकडे पाहिलं जातं ना, तर तारणहार म्हणून जय मल्हार अलिबाग संघाचा मात्र राजकडे पाहिलं जातं. आता मात्र गोलंदाजी मार्ककडे पूर्णपणे मदार आहे, ती मात्र प्रिन्सकडे. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्या आहे. 2 षटकामागे 29, तिसऱ्या षटकामागे 6 धावा. पहिल्या चेंडूवर वैभव कांबळे यांनी षटकार खेचला होता. पुढच्या क्षणाला विकेट, तिसऱ्या क्षणाला विकेट आणि 3 चेंडू सलग डॉट टाकले. आणि अशा वेळी मात्र मॅच मध्ये वेगळी कलाटणी आणली. 33 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू प्रिन्स आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीची गोलंदाजीचा हातकंटा असलेला हा मात्र वेगळं प्लॅनिंग केलं मित्रांनो. राज गोलंदाजीकडे येतो, परंतु यावेळी राजनी मात्र करिश्मा केला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे मात्र पाहतोय जयद आहे. ओहो, इथे मात्र टॉनिक दिलंय संघासाठी. ज्यावेळी मात्र आपण पाहतोय ना
वजन नक्कीच होता. त्यावेळी धावांचा डोंगर अप्रतिम होता. त्यावेळी इथे मात्र फटके लगावले गेलेत आणि इथे मात्र पाहिलात ना मित्रांनो, 6 धावांचा मोठा फटका लगावला गेलाय. तो मात्र जयद यांनी यावेळी चेंडू हवेमध्ये भरपूर काळ आपण पाहिलं तर इकडे मात्र सार्थक आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जोपर्यंत शॉर्ट फाईन दिशेनेमध्ये इथे क्षेत्ररक्षण तैनात होतं आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जयद आऊट झालाय. परंतु संघासाठी 6 धावा नक्कीच मिळवल्या गेल्यात, कारण की धावांचं मत ते सांगत असेल, कारण की ज्याप्रमाणे 50 धावा तरी होणं गरजेचं आहे आणि अशा वेळी मात्र 40 धावसंख्या 41 धावसंख्या आहे ती दुसरं चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. हे येणारे 4 चेंडू मित्रांनो, ज्यावेळी प्रत्येक चेंडू डॉट होत असतो तेव्हा काय नसतो, परंतु हे नाव काय 41 हे नाव काय जाईद आपण पाहतो. जाईद इथे मात्र जाईदला काहीतरी वेगळा करायला लागेल, कारण की त्याच्या अल अजीज अलिबाग संघ पाहतो. जाईद आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल, परंतु प्रिन्स मात्र सुंदर गोलंदाजी करते. पहिल्या षटकार खेचला असेल, दुसऱ्या षटकाला विकेट. या पूर्णपणे टीमचा मी जायजा घेतला ना तर मित्रांनो, एक षटकार जर खर्च केला ना दुसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक करणं हे नक्कीच माहिती आहे. जे मल्हार संघाचा जर पूर्णपणे जर अहवाल पाहिलात ना दिवसाभराचा, हो 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 सुंदर पद्धतीचा चेंडू इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं. ज्याप्रमाणे वेस्ट इंडिजचा मकायला आपण पाहिलं ना मित्रांनो, ज्या वेगाने यायचा ना स्लोअरपट पद्धतीचा चेंडू हाताळायचा, असा प्रकारचा मकायचा नक्कीच आपण स्लो बाउन्सर पद्धतीचा चेंडू जर त्याकडे पाहिलं ना त्याच्याकडे व्हरायटीज होती मित्रांनो. मकाईकडे त्याप्रमाणे गोलंदाजी करायचा, परंतु आता मात्र प्रिन्सला जर आपण पाहिलं ना तर प्रिन्स देखील वेगावर आला, तेवढ्याच वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली. यावेळचा शॉट पिच पद्धतीचा चेंडू चेंडू उडवलाय, मात्र पंची उडाबूर गेंद गई कोसो दूर. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळतोय यावेळी. जर मात्र एक तेरी तो एक मेरी मित्रांनो, आपण पाहिलं तर 1-13 चेंडू तर एक मात्र षटकार नक्कीच खेळणार. जाईद मात्र नक्कीच आपल्या संघासाठी टॉनिक देतोय, कारण की ज्यावेळी मात्र 47 धावसंख्या इथे मात्र संघ मात्र नक्कीच पाहतोय, तो मात्र 50 धावसंख्या नक्कीच सांगत असेल, परंतु 2 चेंडूंचा खेळ जो येणं बाकी आहे. इथे आपण पाहिलोय तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. आपण पाहिला तर डिस्क केल्याने तिथे एक धाव तर घेतली, 2 धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु 2 धावा देखील होतील का पूर्ण. परंतु इथे मात्र पाहिलं तर एकच धावावर समाधान मानायला लागेल, तो मात्र जाईद याला. आणि अशा वेळी मात्र बघूया आता मात्र चांगल्या प्रकारचा शेवटचा चेंडू असणार आहे. कशा प्रकारे जायद असणार आहे, सामना करेल तो 33 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू प्रिन्स. आणि अशा वेळी मात्र खरोखर चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण तिथे मात्र सार्थक आणि आणि अशा वेळी मात्र विराजने मात्र चांगल्या प्रकारचा झेल टिपला. आणि अशा वेळी मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय मित्रांनो. 48 धावसंख्येवर रोखलंय आणि 49 धावांचं टार्गेट दिलंय, ते मात्र जय मल्हार अलिबाग संघाला. 48 आणि जिंकण्यासाठी 49. तर चला वेळ दवडू नका, जय मल्हार अलिबाग संघ देखील त्वरित उतरायचा आहे आणि अल अजीज अलिबाग संघाने मात्र क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. पंच आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन चाललोय. आपण पाहिलं तर अल अजीब अलिबाग संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीला करत असताना मात्र धावसंख्या उभारली ती मात्र 48 जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान ठेवलंय. तर आपण पाहणार आहात जे मल्हार अलिबाग संघ आपण पाहणार आहात कशा प्रकारची फलंदाजी करेल. दोन्ही संघ मात्र अलिबाग तालुक्यातील आहे आणि अशा वेळी मात्र पाहिलं गेलं तर दोन्ही संघामध्ये चांगल्या प्रकारचे मातब्बर खेळाडू आहेत आणि आता मात्र मृणाल आणि आयुष्य जोडी मैदानामध्ये येते आणि अशा वेळी मात्र गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाते ती मात्र येणारा क्षण सांगून जाईल. आणि अशा वेळी मात्र अंधार होते तर थोडंसं सहकार्य दोन्ही खेळाडू दाखवा आणि दोन्ही संघाने मात्र आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला त्वरित आपल्याला पाहतोय सर्व थेट प्रक्षेपण पाहताय तो मात्र आपण पाहताय कौस्तुभ पाटील, साहिल कोंडस्कर आणि यश कडू यांच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहात. कारण की जोप्रमाणे त्याचा पूर्णपणे या मॅचचा अहवाल तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचं काम मी दीपक सोरके पुन्हा मैदानामध्ये करतोय आणि गोलंदाजी मार्ककडे येतोय. गोलंदाज आपण पाहतोय अजय पवार, आपण पाहतोय एक भरगस्त शरीर असलेला एक उंच भुरा आपण पाहतोय अजय पवार, त्याच्याकडे वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी आहे. अशा वेळी मात्र पाहतोय तो मृणाल कशा प्रकारची फलंदाजी करेल या जोडीवर पूर्णपणे निर्भर आहे. पहिले षटक असणार आहे. पहिले षटक पाहिलं गेलं तर पॉवर प्लेचा असणार आहे. शक्तिवर्धक खेळ ज्याला म्हणतात ना तो म्हणजे ताकदीचा खेळ असणार आहे. तो मात्र बघूया कशा प्रकारची मृणाल आणि आयुषी जोडी मैदानामध्ये असणार आहे. याच दरम्यान सामन्याला होते सुरुवात. पंच म्हणून पाहतात राहुल पाटील. आपण पाहिलं तर नक्कीच शशांत पारांगे आहे आणि अशा वेळी पाहणार आहे तर मृणालच्या फलंदाजीचा यावेळी फुलटाच पद्धतीचा चेंडू जर मृणाल सारख्या खेळाडूला अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर मृणाल मात्र हम भी किसी से कम नाही अशा पद्धतीचा फलंदाज नक्कीच आहे. याच्या पायामध्ये घुंगरू जसं बांधावा ना तसं 90 अंशाच्या कंसामध्ये वळावा ना ते मात्र पूर्णपणे मृणालला माहिती आहे. मृणालला माहिती आहे कशा प्रकारची फलंदाजी करायची. हा त्याचा मात्र ट्रेडमार्क शॉट आहे आणि आपण म्हणताना पहिला शॉट त्याचा पाहिला तर हा शॉट नक्कीच आहे. तिथे मात्र पूर्णपणे झोकून दिलंय आणि पहिल्या चेंडूवर मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला. दिल मांगे मोर रण मिळतील 4 आणि अशा वेळी मात्र श्री गणेश करतोय तो मात्र आपण पाहतोय मृणालला पुन्हा एकदा सामना करेल तो मात्र अजय पवारच्या गोलंदाजीचा पहिला षटका आणि झटका इथे वादय. यावेळचा फटका नाही मित्रा तर दुसऱ्या टीमला दिलास तू चटका. कारण की यावेळी मात्र खणखणीत ड्राईव्ह पाहायला मिळाला. पहिला चेंडू फुलटाच पद्धतीचा होता. पुढच्या क्षणाला मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आला आणि अशा वेळी स्वतःला पूर्णपणे झुकवून दिलं आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी मिड विकेटच्या वरून मात्र मोठा फटका लगावला गेलाय आणि हा मित्र फटका होता तो मात्र आपण पाहिलं मृणाल बँडेड फटका 6 धावांसाठी. आणि अशा वेळी मात्र पाहिलं गेलं तर अजय पवारच्या गोलंदाजीचा चांगला पाऊंचार घेतोय. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 49 ला टार्गेट आहे आणि 49 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिला टप्पा मात्र पार करतोय. इथे मात्र 10 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. पहिले षटक चला पटापट आटपायचं आहे. वेळ दवडायचं नाहीये. वेळेला किती किंमत आहे मित्रांनो आपण कामावर गेलेला समजतं. कारण की कामाची वेळ मात्र 8:30ची असेल तेव्हा किती धावपळ करतो तसंच आपण वेळेला देखील महत्त्व देणं गरजेचं आहे. या बेल्टचा देखील फटका पडतोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. इथे मात्र फटक्यावर फटके देतोय. चटका लावतोय तर मात्र अल अजीज अलिबाग संघाला. कारण की इथे मात्र चटका नाही मित्रांनो अगदी गरम फटका दाखवतोय आणि असे मात्र फटके पाहायला मिळतात. ते मात्र इथे अगदी मृणालच्या बॅटमधून इथे मात्र पाहिलं गेलं तर एक खटखटी षटकार पाहिलं 2 चौकार पाहिलेत. इथे मॅचला कलाटणी आणण्याचं नक्कीच काम करतोय. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर मॅच मध्ये जिंकण्यासाठी 44 धावांचं योगदान असताना तिथे मात्र मृणाल यांनी एका षटकामागे 20 धावा तिथेच मॅच पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये केला होता. तोच इथे मात्र पुनरावृत्ती करतोय आणि इथे मात्र थोडासा मात्र अजय पवार याला मात्र थोडासा मात्र कन्फ्यूज करतोय. इथे मात्र कशी गोलंदाजी करायचा हा मात्र आता अजयच्या पवारच्या माइंड्स मध्ये आता आलेला आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करायचा. ज्यावेळी आपण पाहिलं ना
यावेळेचा चेंडू हवेमध्ये, रोहित आहे, ओ हो सुंदर झेल. मित्रांनो इथं पाहतोय दुखापतग्रस्त व्यक्ती किती काय करू शकतो. जो व्यक्ती दुखापतग्रस्त आहे, खेळाला अगदी खेळाची चीड एवढी आहे का तो खेळामध्ये मैदानामध्ये आलाय आणि अजूनपर्यंत मैदानामध्ये आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतोय. परंतु मृणाल यांनी मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करत थोडासा इनस्विंग केला आणि इथे मात्र थोडासा कट केला आणि अशा वेळी मात्र मृणाल मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेटचा पतंग झालाय. 3 चेंडूमध्ये मात्र धुमाकूळ मचवला होता तो मात्र मृणाल यांनी आणि अशा वेळी मृणाल यांनी आणि आता मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय तो सार्थक आपण पाहतोय. सार्थक जर पाहिलं गेलं तर मागच्या मॅच मध्ये देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, 2 बॅक टू बॅक षटकार घेतले, संघाला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली. परंतु आता जर पाहायचं असेल ना तर संघाला मात्र पुढे सरसावायचं असेल ना तर मोठे फटके नक्कीच पाहायला मिळाले. अजय पवार यांनी मात्र कमबॅक केला, नाराज असेल कारण की ज्यावेळी 3 पहिल्या सेकंड सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती त्यावेळी मात्र अजय पवार सुंदर गोलंदाजी करत असताना इथे मात्र थोडंसं चेंजेस केला. सूरज पाटीलच्या बदल्यात मात्र अजय पवारला गोलंदाजी मार्ककडे आणलं. परंतु इथे पाहिलं तर थोडंसं महागडा ठरतोय. परंतु येणारे 2 चेंडू काय करून जातील ते नक्की सांगता येतील. या वेळचा बॉल बॅटच्या पट्ट्यात, पंची उडा दूर, गेंद गई कोसो दूर. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळतोय. सार्थक विराज असेल, सार्थक असेल, हे छोटे छोटे खेळाडू. परंतु मित्रांनो तुम्हाला अगदी सांगतोय की 90च्या ह्याच्यामध्ये आहेत. आपण पाहिलं आता 19च्या खेळाडूमध्ये सगळे जी गणना आहेत 2 ते 3 खेळाडू अगदी 19च्या पलीकडे आहेत, नाही ते सर्व खेळाडू 18, 19, 20 या दरम्यान सर्व खेळाडू आहेत. ही खेळाडूची वृत्ती आहे ना, चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. छोटे छोटे खेळ आहेत मात्र कीर्ती लहान, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे खेळाडू आहेत. परंतु अशा वेळी मात्र संघासाठी चांगल्या प्रकारचं टॉनिक देत आहेत. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तर बोर्डवर लागली गेली आहे 20 धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटकार 2 चौकार. फिल्डिंग मध्ये आता मात्र थोडीशी मात्र धाबे दणाणले ते मात्र अल अजीज अलिबाग संघाचे. की ज्यावेळी पहिले षटक एवढं पॉवर प्लेचं शक्तिवर्धक खेळामध्ये 20 धावा मिळवल्यात. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, इथे मात्र पुन्हा कमबॅक. अजय पवार शक्तीवर इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी. 2 खेळाडूंना मात्र बॅक टू बॅक पोलंड पाठवलंय. सार्थकने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करत पुन्हा फसला आणि इथे मात्र अजय पवार कडून ही चूक झाली. कारण की अशा गोलंदाजाकडून चूक होणं ते मात्र, परंतु चांगल्या प्रकारचा सार्थकचा नक्कीच नमुना पेश केला. दोन्ही संघ आजूबाजूला असतील, दोन्ही संघ आजूबाजूला राहत आहेत. निवेश आपण पाहिलं तर अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रक्षण तैनात होता, चांगल्या प्रकारचा कॅच पकडला होता तन्वेश आपण पाहिलं. तन्वेश आपण पाहतोय. परंतु ज्यावेळी मात्र छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं तर आयुष मात्र मैदानामध्ये आहे. आपण पाहतोय त्याच्याकडे देखील नजाकत आहे, त्याच्याकडे देखील फलंदाजीचे मोठे स्ट्रोक आहेत, ते स्ट्रोक लगावू शकतो एवढी याची कुवत आहे. असे दोन्ही फलंदाज मात्र आपण पाहतोय तन्वेश आणि आयुष आपण पाहतोय मैदानामध्ये. ज्यावेळी मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 20 धावसंख्या आपण पाहतोय. 49 धावांना प्रत्युत्तर देत असताना मात्र 18 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण पाहिलं तसं मोठं आहे. या मैदानावर पाहिलं ना तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अगदी पिच धीमा होतो आणि ज्यावेळी चेंडू अगदी ट्रॅव्हल व्हायला वेळ लागतो. कारण की इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर थोडा चेंडू फास्ट अगदी स्लोअर वर होतो. यावेळेचा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये, इथे मात्र पाहिलं तर जबरदस्त फटका नाही मित्रांनो, दुसऱ्या टीमला लागलाय चटका. खणखणीत ड्राईव्ह, 6 धावांचा मोठा फटका लगावला गेलाय आणि इथे सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. तर मित्रांनो आता मात्र आयुषने देखील आपले हातखंडे वापरले, तर इथे मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय आणि इथे मात्र स्लोअर बड पद्धतीचा चेंडू टाकण्याचा हाताळण्याचा प्रयत्न. परंतु अशा वेळी मात्र की सूरज पाटील थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय आणि अशा वेळी मात्र पाहिलं गेलं तर थोडं अगदी एक अवांतर धावसंख्येचा नक्कीच फरक पडला आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली. अशा वेळी मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, तिथे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय आणि इथे मात्र एक एक धाव किती महत्वाची आहे ना.
हे दाखवून देतोय मित्रांनो। ज्यावेळी टाळ्यांचा गजर होतोय, जय मल्हार अलिबाग संघ जेव्हा एक एक फटकेला मात्र टाळ्या वाजवते, त्याला माहिती आहे की जोपर्यंत आयुष मैदानामध्ये आहे तोपर्यंत फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळेल। त्याच्या फटक्यामध्ये वजन नक्कीच आहे। त्याच्या वेळी मात्र जमीनदोस्त फटका असेल, मोठे फटके असतील, त्याच्या बॅटमध्ये नजाकत आहे मित्रांनो। अशा वेळी मात्र आपण पाहतोय आयुषच्या बॅटमधून धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 31 धावसंख्या। इथे मानवंदना गेले आणि मात्र खणखणीत ड्राईव्ह, आहा सुंदर। 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते। 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। कारण की ज्या वेळी मात्र हा ठोकण्याचा प्रयत्न नक्कीच आहे, कारण की झुकेगा नहीं साला असं म्हटलं तर फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, आज लड़ले खुल से देख फिर होता है क्या। खेळ नाही, नजाकत आहे आणि इथे मात्र खिलवाड चालू आहे, तो मात्र अल अजीज अलिबाग संघाचा। सूरज पाटील देखील स्माइल करत आहे, त्याला देखील माहिती आहे छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान पर कीर्ती महान, असा खेळ चालू आहे। जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर आता मात्र धावसंख्या लागली आहे ती 43, 6 धावांची आवश्यकता। अरे बापरे, आता इथे मात्र आपली नजाकत सोडली आहे ती मात्र जय मल्हार अलिबाग संघाने। शेवटचा विनिंग फटका येईल का, परंतु अशा वेळी मात्र वाईट स्वरूपात असेल का, तो मात्र पंचरंगी तटस्थ आहेत आणि अशा वेळी मात्र 2+ वाईट आणि एकूण 3 धावा मिळतात। तर 46 ऑन द बोर्ड आपण पाहतोय। येणारा मात्र 3 धावांची आवश्यकता आहे। उल्हास आहे, हा उल्हास आहे तो जय मल्हार अलिबाग संघाचा। यावेळी देखील पाहिलं तर सूरज पाटील गोलंदाजी मार्कडे। मित्रांनो हा इतिहास नाहीये तर या मैदानावर असलेला, कारण की जर पाहिलं नंतर जाऊ शकताय आणि अशा वेळी पाहिलं तर खरोखर इथे मात्र यावेळी दाखवलंय की समोरचा अपोजिट टीम पाहिलं चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। तन्मय मृणाल असेल, त्याचे सहकारी असतील, सर्वांनी एकत्रितून हा मॅच पूर्णपणे जिंकलाय। खरोखर दाखवून दिलंय हम भी किसी से कम नहीं आणि खरोखर छोटा पॅकेट बडा धमाका आयुषला जेवढी दाद द्याल तेवढी कमी आहे। काय बोलतो मानकरी ठरलाय। 24 रन केले आणि शेवटपर्यंत झुंज दिली असा मात्र आयुष। 2 विकेट आणि 24 धावसंख्या। काय बघा मित्रांनो, छोटा पॅकेट मी त्याची मुलाखत घेतली होती। मला या मैदानावर खेळायला आवडतं, मैदान चांगलं आहे, सुसज्ज आहे। पहिल्यांदा मी या मैदानामध्ये आलोय आणि या मैदानाचा जायजा घेतला आणि त्यावेळी मृणालला देखील तेवढे दाल देणं कमी आहे, कारण की त्यांनी सर्व टीमला पूर्णपणे प्रोत्साहित केले। छोटे छोटे खेळाडू आपण पाहिलं तर राजनी मात्र चांगल्या प्रकारची भूमिका बजावली। राजनी